धन्यवाद सर. आता मी तुम्हाला कामधेनू गोविज्ञान परीक्षा याबद्दल आपण सकाळपासून बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे, पण ही परीक्षाचा फॉर्म कसा भरायचा, या परीक्षेमध्ये सिलेबस कसा असायला पाहिजे आणि ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य काय आहे, तर याबद्दल जे राष्ट्रीय कामधेनू आयोग यांनी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण एक मिनिट. हॅलो, थोडी माफी असावी, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. तर इथं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे की राष्ट्रीय कामधेनू आयोग यांनी जी परीक्षा हे केलेली आहे 25 फेब्रुवारीला, तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे. तर सर्वप्रथम आपण गुगल सर्च मध्ये जायचं आहे. तिथे www.kamdhenu.gov.in असं आपल्याला लॉग इन करायचं आहे. इथे आपल्याला गुगल सर्च मध्ये दिसतंय की राष्ट्रीय कामधेनू आयोग, तर इथे kamdhenu.gov.in त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्क्रीन दिसेल, होम स्क्रीन. भारत सरकार मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी, राष्ट्रीय कामधेनू आयोग, डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबंड्री अँड डेअरी, अशा प्रकारची आपल्याला स्क्रीन दिसेल. तर स्क्रीन मध्ये इथे बरेचसे आयकॉन आहेत. तर यामध्ये आपण होम इथं एक्झाम म्हणून आहे, तो एक्झाम म्हणून जे इथे आहे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर एक्झाम वर आयकॉनवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन, रेफरन्स मटेरियल, रजिस्ट्रेशन, मॉक एक्झामिनेशन आणि फायनल एक्झामिनेशन अशा प्रकारचे वेगवेगळे आयकॉन दिसतील. तर यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती दिसेल काही, कामधेनू गोविज्ञान एक्झाम ऑर्गनाइज बाय राष्ट्रीय कामधेनू आयोग. इथं आपल्याला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, ते आपण सर्वांनी रीड करून घ्यायचे आहे. तर या इन्स्ट्रक्शन मध्ये ही राष्ट्रीय गोविज्ञान एक्झाम जी आहे, ऑनलाईन एक्झाम, ही आपल्या देशामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी घेण्यात येईल असं आपल्याला इथे दिलेले आहे.
The exam time this is proposed conducted on 25th February. 25 फेब्रुवारी 2021 या दिवशी ही एक्झाम घेण्यात येईल आणि ही जी एक्झाम आहे ती 4 स्लॉट मध्ये डिव्हाइड केलेली आहे. तर पहिला स्लॉट आहे तो प्रायमरी लेवलचा, ज्यामध्ये 8वी पर्यंतचे विद्यार्थी ते इलिजिबल आहेत. म्हणजे 8वी पर्यंत शिकणारे कुठले पण मराठी, हिंदी, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. तर प्रायमरी लेवल ही अप टू स्टँडर्ड 8 ह्या विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल असणार आहे. नंतर जो दुसरा लॉट आहे तो फॉर सेकंडरी लेवल, म्हणजे 9वी वर्गापासून ते 12वी वर्गापर्यंत, 9th क्लास टू 12th क्लास, हा सेकंड लॉट आहे. याला सेकंडरी लेवल असं म्हटलेलं आहे. नंतर तिसरा आहे कॉलेज लेवल. 12वी नंतर जे काही विद्यार्थी असतील तर ते 12वी नंतर कॉलेजमध्ये असणारे विद्यार्थी, त्यामध्ये वेटरनरी असतील, ऍग्रिकल्चर असतील, MBBS, इंजिनिअरिंग, MA, MCOM, MEd काही पण चालतं. तर 12वी नंतर जे काही विद्यार्थी असतील त्यांनी फॉर कॉलेज लेवल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि नंतर चौथा जो लेवल आहे फॉर जनरल पब्लिक. तर यामध्ये भारतातला कुठलाही नागरिक, तर ह्या 3 लेवल सोडून, म्हणजे ही खास विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि जी चौथी लेवल आहे ती भारतातल्या सामान्य नागरिकांसाठी आहे. तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त एक 5वी लेवल आहे, ती आहे इंटरनॅशनल किंवा NRI. जे काही बाहेरच्या देशातले लोक आहेत पण ते भारतामध्ये वास्तव्य करत आहेत, NRI आहेत, तर त्यांनी 5व्या लेवलला क्लिक करायचं आहे. ही जी एक्झाम आहे त्याला कसल्याही प्रकारची फी नाहीये, म्हणजे ही फ्री ऑफ द कॉस्ट एक्झाम आहे. आणि या एक्झामसाठी जे काही मटेरियल लागणार आहे, रेफरन्स बुक आहे, काही बुक्स आहेत. आत्ताच आपल्याला मार्कंडे सरांनी वेगवेगळे बुक्स सांगितलेले आहेत. नंतर काही रिसर्च आर्टिकल असतील किंवा काही PG आणि PhD थिसिस असतील, तर त्याचा पण रेफरन्स ह्या वेबसाईट वरती व्यवस्थित दिलेला आहे. तर आता ह्या एक्झाम मध्ये काय काय आपल्याला नेमकं करायचं आहे, तर याच्यामध्ये ही एकदम ट्रान्सपरंट टाईपची एक्झाम होणार आहे. आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील, चांगल्या मार्काने पास होतील, त्यांना आपल्या स्टेट आणि नॅशनल लेवलला, राष्ट्रीय आणि स्टेट लेवलला त्यांचं नाव 26 फेब्रुवारीला अनाऊन्स करण्यात येईल. तर ह्याच कामधेनू राष्ट्रीय आयोग या वेबसाईट वरती त्या विद्यार्थ्यांचं नाव डिक्लेअर केलं जाईल. आणि सर्व जे सक्सेसफुल मेरिटोरियस विद्यार्थी असतील, जे की चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले असतील, त्यांना काही विद्यार्थ्यांना जे की मेरिट लिस्ट मध्ये हायर मार्क्स असतील, त्यांना कॅश प्राइज आणि सर्टिफिकेट पण राष्ट्रीय कामधेनू आयोगातर्फे देण्यात येईल. नंतर ही एक्झामचा टाईप कसा असेल, बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की एक्झाम कशी असणार आहे. तर यामध्ये खूप सोपी एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न असतील. एक प्रश्न असेल त्याला 4 प्रकारचे वेगवेगळे उत्तर असतील. त्यातलं आपल्याला जे योग्य उत्तर वाटत आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे क्लिक करायचं आहे. आणि जो टोटल टायमिंग असणार आहे तो एक्झामचा टोटल 1 तासाचा आहे, म्हणजे 60 मिनिट आहे. आणि या 60 मिनिटामध्ये आपल्याला 75 प्रश्न, 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे जवळपास 1 मिनिटापेक्षा पण आपल्याला कमी वेळ भेटणार आहे उत्तर अटेंड करण्यासाठी. आणि या सर्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह मार्किंग कसलीही नाहीये. म्हणजे आपल्याला जेवढे मार्क्स, म्हणजे आपले राईट आन्सर येतील तेवढे आपले मार्क्स काउंट होणार आहेत. निगेटिव्ह सिस्टीम यामध्ये बिलकुल नाहीये. आणि ही जी एक्झाम आहे, तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की ही खूप अवघड एक्झाम असेल, आपल्याला क्वेश्चन समजतील का नाही. त्यासाठी सुटसुटीतपणा येण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ही एक्झाम वेगवेगळ्या 12 भाषेमध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येते. म्हणजे कुणाला इंग्लिश प्रिफरन्स वाटत असेल, हिंदी वाटत असेल, मराठी आहे, तमिळ आहे, तर अकॉर्डिंग टू आपल्या स्टेट नुसार आपल्याला एक्झामचा टाईप आपल्याला हा सिलेक्ट करायचा आहे. जे महाराष्ट्राचे विद्यार्थी असतील ते मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या 3 लँग्वेजला प्रिफरन्स देऊ शकतात. तर अशी वेगवेगळ्या 12 भाषेमध्ये प्रश्नपत्रिका ही त्या दिवशी आपल्याला मिळणार आहे. तर याचं आपल्याला पूर्वीच ठरवायचं आहे की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये एक्झाम देणार आहे. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे तुम्हाला मगाशी मी सांगितल्या
की ह्या जे काही पार्टिसिपंट असणार आहेत त्या कुठल्या 5 कॅटेगरीमध्ये एक्झाम द्यायची आहे. प्रायमरी लेवल 8 स्टँडर्ड पर्यंत, सेकंडरी लेवल 9वी ते 12वी चे विद्यार्थी, कॉलेज लेवल 12वी नंतरचे विद्यार्थी आणि चौथा जो आहे लेवल तो सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा कुठलाही नागरिक यामध्ये समाविष्ट असू शकतो. म्हणजे तो 80 वर्षाचा असू शकतो किंवा 40 वर्षाचा असू शकतो किंवा 100 वर्षाचा पण असू शकतो. कुणी पण ह्या एक्झामला एलिजिबल होऊ शकतं. आणि जे काही भारतामध्ये जे काही फॉरेनचे लोक वास्तव्य करत आहेत NRI सिटीजन, ते त्यांनी 5व्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर जो टायमिंग आहे एक्झामचा टायमिंग, परीक्षा तर 25 फेब्रुवारी 2021 या दिवशी आहे. पण ह्या वेगवेगळ्या ज्या 5 कॅटेगरी आहेत त्याचे टायमिंग पण वेगवेगळे आहेत. म्हणजे कुठलाच लेवल हा ओव्हरलॅप होणार नाहीये. जो प्रायमरी लेवल आहे म्हणजे 8वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहे त्यांचा पेपर हा सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये तुम्हाला या वेबसाईट वरती तुमचा पेपर मिळेल. नंतर सेकंडरी लेवलचा 1 तासाचा गॅप आहे, 11 ते 12 या वेळामध्ये सेकंडरी लेवलचे विद्यार्थी 9वी ते 12वी चे अटेंड करू शकतात. नंतर आहे कॉलेज लेवल. तर कॉलेज लेवलचे जे विद्यार्थी आहेत ते 1 ते 2 दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये हा पेपर सॉल्व्ह करू शकतात. नंतर जे सिटीजन ऑफ इंडिया आहेत, भारतीय नागरिक आहेत, ते 3 ते 5 या दरम्यान ही परीक्षा देऊ शकतात. आणि यानंतर जे NRI विद्यार्थी आहेत किंवा अटेंडी आहेत ते 5 ते 6 या वेळामध्ये ही परीक्षा देऊ शकतात. नंतर जे टायमिंग आहेत, इम्पॉर्टंट जे टायमिंग आहेत या एक्झामचे, तर रजिस्ट्रेशन 5 जानेवारीला ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि याची रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख ही 20 फेब्रुवारी आहे. गुरुवार येत आहे बहुतेक 20 फेब्रुवारीला. तर 20 फेब्रुवारीला हे रजिस्ट्रेशन क्लोज होणार आहे. तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की 20 फेब्रुवारीच्या आत आपल्या सर्वांना कामधेनू गोविज्ञान एक्झाम साठी रजिस्ट्रेशन किंवा नाव नोंदणी करून घ्यायची आहे. नंतर बऱ्याच वेळेला असं आपल्याला कळालं की कुठल्या लेवलची एक्झाम आहे, कोण त्याला अप्लाय करू शकतं, कशा प्रकारची एक्झाम होणार आहे, पण याच्यामध्ये द्यायची कशी एक्झाम, तर बऱ्याच वेळेला कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. तर यासाठी त्यांनी आपल्याला मॉक एक्झामिनेशनची पण डेट एक कळवलेली आहे. मॉक एक्झामिनेशन म्हणजे ट्रायल, जी एक्झाम 25 तारखेला होणार आहे त्या एक्झामचं ट्रायल जे आहे ते 21 तारखेला आपल्याला याच वेबसाईट वरती देता येतं. आणि ऍक्च्युअल जी एक्झाम आहे ती 25 फेब्रुवारी 2021 या वेळेत 5 कॅटेगरीची परीक्षा, वेगवेगळे स्टुडंट राहतील आणि सिटीजन राहतील आणि त्यांचे टायमिंग पण याप्रमाणे असतील. आणि सर्वात महत्वाचे रिझल्ट, या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो परीक्षा आपण दिल्यानंतर तुरंत आपल्याला हा रिझल्ट वेबसाईट वरती पाहायला मिळेल. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय करायचं आहे, तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपल्याला युजर ID आणि पासवर्ड हा लॉग इन करावे लागेल. जेव्हा आपल्याला एक्झाम द्यायची आहे त्यावेळेस युजर ID आणि पासवर्ड हा आपल्यासाठी कंपल्सरी राहणार आहे. आणि हा जो आपण ही एक्झाम द्यायची आहे ती आपण कुठून पण देऊ शकता. म्हणजे आपल्याकडे घरी कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, नोटपॅड असेल किंवा आपला मोबाईल असेल, तर कुठल्याही माध्यमाद्वारे आपण आपली एक्झाम देऊ शकता. त्यासाठी तुमचं फक्त युजर ID आणि पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. आणि आपला जो काही आपण वापरणार आहे कॉम्प्युटर किंवा मोबाईल, त्याचा कॅमेरा वर्किंग असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सर्व ज्या मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत राष्ट्रीय कामधेनू आयोगाने, ह्या आपल्याला एकदा वाचून घ्यायच्या आहेत. तर आपण पाहिलं की ह्या वेबसाईट वरनं आपण गेलो www.kamdhenu.gov.in. तर यानंतर आपल्याला एक्झाम ह्याला क्लिक करायचं आहे. एक्झामला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आपण म्हटलेलं आहे. रजिस्ट्रेशन मध्ये ह्या सर्व इन्स्ट्रक्शन आपल्याला रीड करायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे तिथे आपल्याला टिक करायचा आहे. टिक केल्यानंतर ह्या सर्व आपण ज्या काही त्यांच्या सूचना किंवा रूल्स आहेत हे आपण वाचलेले आहेत असं गृहीत धरण्यात येईल. आणि नंतर हे जे आय एग्रीचे बटन आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही इथे एक रजिस्ट्रेशन फॉर्म पाहू शकता. ओके,
जर तुम्ही अगोदरच जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर जायचं आहे. एक्झाम मधनं लॉग इन ह्या ऑप्शनवर जायचं आहे. ओके, तर इथं तुम्हाला स्वतःची माहिती भरायची आहे काही. तर इथं तुम्ही स्वतःचं फर्स्ट नेम तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम मीरा येईल, मिडल नेम तुम्हाला लिहायचं आहे, तुमचं जे काही वडिलांचं नाव आहे ते लिहायचं आहे, आणि आपलं सरनेम म्हणजे लास्ट नेम हे तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर तुमचा जो वर्किंग मेल आय डी आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. मेल आय डी टाईप केल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकणं यामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण जो काही आपला युजर नेम आहे तो आपला मोबाईल नंबर आपण जो काही टाकू तोच आपला युजर नेम असणार आहे. त्यामुळे जो आपला मोबाईल आहे, बऱ्याच वेळेला विद्यार्थी जे असतात त्यांच्याकडे त्यांचा पॅरेंट्सचा मोबाईल असतो, तर त्यावेळेस त्यांनी आपल्या आईचा का वडिलाचा मोबाईल टाकलेला नंबर टाकलेला आहे ते थोडं लक्षात ठेवायचं आहे. तर हा मोबाईल नंबर आपल्याला हा महत्वाचा क्ल्यू आहे याच्यामध्ये. नंतर तुमचं सिटीजन लिहायचं आहे, इंडिया आहे का दुसरं कुठलं कंट्री आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे. भारतामध्ये आपण कुठल्या राज्यामध्ये आहोत, फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रामध्ये आहे, तर तुम्हाला इथं महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं वेगवेगळे ऑप्शन येतात, तर यामध्ये तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र या ऑप्शनला क्लिक करू शकता. नंतर डिस्ट्रिक्ट, तर डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथं डिस्ट्रिक्ट आपण स्वतः मॅन्युअली टाईप केला तरी चालतो. फॉर एक्झाम्पल परभणी, आणि त्याचं लोकेशन पण परभणी ऑटोमॅटिकली. नंतर महत्वाचं आहे एक्झामची लँग्वेज. ही जी एक्झामची लँग्वेज आहे ती तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या भाषेमध्ये तुम्ही ज्ञात आहात किंवा तुम्ही ह्या एक्झामचा अभ्यास केलेला आहात त्याप्रमाणे तुम्हाला इथं ऑप्शन देता येतो. तर एक्झाम लँग्वेज मध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की भारतामधल्या वेगवेगळ्या 12 भाषेमध्ये ही एक्झाम होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण कुठला सिलेक्ट केलेला आहे ते महत्वाचं आहे. समजा महाराष्ट्रामध्ये आपण मराठी किंवा इंग्लिश हे ऑप्शन देत असतो. फॉर एक्झाम्पल मराठी, तर आपल्याला जी कन्व्हिनियंट लँग्वेज आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर एक्झाम कॅटेगरी ही सगळ्यात महत्वाची आहे. आता एक्झाम कॅटेगरी मध्ये तुम्ही जर स्टुडंट असाल तर 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रायमरी लेवलला क्लिक करायचं आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी सेकंडरी लेवलला, 12वी नंतर जे काही कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांनी कॉलेज लेवल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जे काही भारताचे नागरिक असतील, महाराष्ट्राचे असतील, त्यांनी सिटीजन ऑफ इंडिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जे येणारे कॅन्डिडेट आहेत त्यांनी लास्ट 5वा ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. तर याप्रमाणे आपण क्लिक करू शकता. आणि त्यानंतर इथं इंडिव्हिज्युअल ठीक आहे. आणि इथं तुम्ही तुमचा ऍड्रेस वगैरे विचारलेला आहे, तो ऑप्शनल आहे, तो दिला तरी चालतो किंवा नाही दिला तरी चालतो. यानंतर तुम्हाला इथे एक कॅप्टा येतो, न्यूमेरिकल आणि वर्ड मध्ये काही अक्षर येतील आणि अंक येतील, ते तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. जसं तुम्ही हे नंबर किंवा आकडे टाईप करता आणि पुन्हा रजिस्टर नाऊ बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग हे क्लिक केल्यानंतर काय होतं, तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. तर युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याला मिळाल्यानंतर युजर आयडी हा तुमचा मोबाईल नंबर असतो, तो फिक्स असतो, आणि जो पासवर्ड आहे तो नंबर मध्ये येतो, सहसा न्यूमेरिकल मध्ये येतो. तर तो आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड त्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा तो आपल्याला कुठेतरी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो युजर आणि आयडी आणि पासवर्ड ह्या वेबसाईटद्वारे मिळेल, तो तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा कुठेतरी नोंद करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांनी आपले जे पालक आहेत, मोठे बहीण भाऊ आहेत, त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा जो लॉग इन केल्यानंतर जो आयडी आणि पासवर्ड आलेला आहे तो लिहून ठेवायचा आहे. कारण तोच आयडी आणि पासवर्ड आपल्याला एक्झामच्या दिवशी लागणार आहे, त्याच्याशिवाय आपलं लॉग इन होणार नाहीये. म्हणून आपल्याला ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथं मी तुम्हाला एक करून दाखवते.
आपलं नाव टाकायचं आहे, मिडल नेम आणि आपलं सरनेम. त्यानंतर आपला अचूक असा मेल आयडी टाकायचा आहे. मेल आयडी टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तो करेक्ट मोबाईल नंबर टाकायचा आहे, कारण आपला हाच युजर आयडी असणार आहे. त्यानंतर इंडिया तर ऑलरेडी आहेच आपलं कंट्री. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट परभणी, लोकेशन परभणी, आणि इथं तुम्हाला जर ऍड्रेस विचारलं असेल तर तुम्ही ते टाकू शकता. नंतर लँग्वेज आपल्याला जी सिलेक्ट करायची आहे ती तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल मराठी, इंग्लिश, हिंदी, तुम्ही कुठलीही 12 लँग्वेज पैकी लँग्वेज सिलेक्ट करू शकता. सिटीजन ऑफ इंडिया, आणि तुम्हाला इथे ऑप्शन विचारला असेल, इथे तुम्हाला जो कॅप्टा आलेला आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. ओके, तर ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणून मला लिंक आलेली नाही, फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा फॉर्म भरून दाखवला आहे. तर इथे तुम्ही रजिस्टर नाव म्हटल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड येईल, आणि त्याचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ते एका डायरीमध्ये नोंद पण करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन नंतर आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर बऱ्याच वेळेला युजर आयडी आणि पासवर्ड विसरून जातो, पण आपण जो फोटो काढलेला आहे किंवा त्याची नोंद घेतलेली आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि एक्झामच्या दिवशी आपल्याला परत काय करायचं आहे, परत या वेबसाईटवर जायचं आहे, राष्ट्रीय कामधेनू आयोग. याच्यासाठी आपल्याला www.kamdhenu.gov.in या लिंकच्या द्वारे आपण हे आपल्याला वेब पेज उघडेल. याच्यामध्ये परत असं स्क्रीन आपल्याला दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम वरती क्लिक करायचं आहे, आणि इथे तुम्हाला मॉक एक्झाम म्हणजे ट्रायल एक्झाम. तर ह्या परीक्षेची जी ट्रायल एक्झाम कशी असायला पाहिजे, तर ती 20 तारखेला होणार आहे. तर 20 तारखेला तुम्हाला मॉक एक्झाम वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती मिळेल की, म्हणजे ही लिंक आता उघडणार नाहीये कारण रजिस्ट्रेशनची डेट आणखी संपलेली नाहीये. तर 20 तारखेच्या नंतर हे ओपन होईल, आणि इथं तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून जी काही ट्रायल ह्या परीक्षेची एक्झाम होणार आहे ती तुम्ही अटेंड करू शकता. हे झालं मॉक टेस्टच्या बाबतीमध्ये. आणि जी आपली फायनल एक्झाम राहणार आहे त्या दिवशी तुम्हाला एक्झाम वरती क्लिक करायचं आहे, फायनल एक्झामला क्लिक करायचं आहे, आणि इथे तुम्हाला तुमचा जो युजर आयडी आपला मोबाईल नंबर आहे आणि जो आपला पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे तोच पासवर्ड बदलणार नाहीये किंवा फॉरगेट टू पासवर्ड नाहीये. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपला युजर आयडी आणि पासवर्ड हा आपण नोंद करून घ्यावा. आणि फायनल एक्झामला आपण क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा पेपर अपियर होईल. म्हणजे जे काही 5 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, प्रायमरी, सेकंडरी, कॉलेज लेवल, सिटीजन आणि NRI, तर आपण कुठला ऑप्शन दिलेला आहे आणि त्याचा टायमिंग काय आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल प्रायमरी लेवलची एक्झाम सकाळी 9 ते 10 आहे, तर तुम्हाला बरोबर 9 वाजता किंवा 9 वाजेच्या 5-10 मिनिट अगोदर इथे तुम्हाला जायचं आहे, फायनल एक्झामला क्लिक करायचं आहे, तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे, आणि इथं तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर डिस्प्ले होईल. 100 क्वेश्चन येतील MCQ टाईपचे, आणि 75 मार्क्स असे त्या एक्झामचं स्वरूप असेल, आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करून सबमिट करायचा आहे. आणि जर तुम्ही मॉक टेस्ट दिली तर तुम्हाला ऍक्च्युअल एक्झामच्या दिवशी कुठलाही गोंधळ उडणार नाही, आणि तुम्हाला सुलभरित्या एक्झाम कशी द्यायची आहे त्याची पण माहिती मिळेल. हे झालं पूर्ण इन्स्ट्रक्शन एक्झामच्या बाबतीत. आणि जर तुम्हाला आणखी या बाबतीमध्ये एक्झाम मध्ये काय सिलेबस असणार आहे, तर आजचं जे आपलं वर्कशॉप जे आहे त्याच्यामध्ये आपण बरेचसे म्हणजे मॅक्झिमम जे लेक्चर्स आहेत, तर हे हा जो राष्ट्रीय गो विज्ञान एक्झाम आहे त्यावर आधारितच हे वर्कशॉप आहे. तर याच्यामध्ये बरेचसे पॉइंट्स आपले कव्हर होणारच आहेत, पण या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर मटेरियल वापरायचं असेल तर तुम्ही इथे जायचं आहे. एक्झाम मध्ये गेल्यानंतर रेफरन्स मटेरियल, तर या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा, आणि एक्झाम रेफरन्स मटेरियल. ओके, तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे वेगवेगळ्या जे 12 लँग्वेजेस आहेत, मग अशी तुम्हाला सांगितलं की जी एक्झाम आहे ती 12 लँग्वेज मध्ये आपल्याला देता येते.
तर आपण आपला जो फॉर्म कुठला भरलेला आहे, इंग्लिश भरलेला आहे का मराठी भरलेला आहे, त्यानुसार आपण ते सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे जर इंग्लिश आपण जर ऑप्शन दिलेला असेल तर तुम्हाला इथं ऑलरेडी मटेरियल काही दिसत असेल. कामधेनू, देशी काऊज अँड श्लोक्स. आताच आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे देशी गाईचं महत्व काय आहे आणि गाईशी रिलेटेड वेगवेगळे श्लोक कुठले आहेत. तर तेच तुम्हाला इथं डाउनलोड करून घेता येईल. ही पूर्ण माहिती इंग्लिश मध्ये आहे. नंतर देशी गाईच्या वेगवेगळ्या प्रजाती कुठल्या आहेत त्याचा आपल्याकडे आता लेक्चर होणारच आहे. तर इथं माहिती आहे ती. नंतर पंचगव्याचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल पण माहिती आहे. तसं तुम्हाला पूर्ण सिलेबस हा इंग्लिश मध्ये या ऑप्शन मध्ये तुम्हाला एक्झाम रेफरन्स मटेरियल इथं मिळणार आहे. जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज थोडीशी अवघड वाटत असेल आणि जर तुम्ही ऑप्शन हा मराठीत दिलेला असेल तर तुम्ही मराठी याला क्लिक करा आणि इथे जी माहिती आहे डाउनलोड गो विज्ञान मराठी, तर इथं तुम्हाला पूर्ण जे मटेरियल आहे एक्झामशी रिलेटेड ते पूर्ण तुम्हाला मराठीत येईल. म्हणजे तुम्हाला ते वाचनासाठी सुलभ जाईल. तर याप्रमाणे या व्यतिरिक्त ह्या सिलेबसच्या व्यतिरिक्त इथे काही रेफरन्सेस किंवा रिसर्च पेपरची लिस्ट दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे रेफरन्स बुक किंवा रिसर्च पेपर आहे देशी गाईवरती. इथे तुम्ही पहा कामधेनू काऊज ऑफ इंडिया हे बुक आहे. तर त्याचा रायटर कोण कोण आहे, त्याचं पब्लिकेशन कधी झालेलं आहे, कुठल्या वर्षी झालेलं आहे हे दिलेलं आहे. इथे काही बुक्स आहे, इथे ही पूर्ण बुक्सची यादी आहे. आणि यानंतर आपण पाहू शकता की इथे काही थिसिस आहेत. आपण जे पीजी किंवा पीजी केल्यानंतर कुठल्याही ग्रॅज्युएशन डिग्री नंतर पीएचडी एक असते आचार्य पदवी. तर या देशी गोवंशावरती कुठल्या कुठल्या प्रकारचं आचार्य पदवीचं शिक्षण कुणाचं झालेलं असेल किंवा संशोधन झालेलं असेल तर त्याची पण माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणजे जे काही पदव्युत्तर शिक्षण आणि आचार्य पदवीचं जे संशोधन आहे त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळं मटेरियल आपल्याला इथं भेटेल. तुम्ही इथं पाहू शकता इफेक्ट ऑफ हर्बल फीड सप्लिमेंटेशन शतावरी ऑन मिल्क यील्ड, मिल्क कंपोजिशन अँड पोस्टपार्टम स्ट्रेस इन लॅक्टेटिंग साहिवाल क्रॉसब्रेड काउज. म्हणजे शतावरीचा दूध उत्पादनावरती, दुधातील वेगवेगळ्या घटकावरती आणि गाय विल्यानंतर तिच्या जी काही तिची इस्ट्रस सायकल आहे तर त्याच्यावरती साहिवाल क्रॉसब्रेड काऊ मध्ये काय फरक पडलेला आहे त्याचा हा थिसिस आहे. तर अशा प्रकारची वेगवेगळी थिसिसचं संशोधन तुम्हाला इथं भेटणार आहे. या व्यतिरिक्त काही रिसर्च पेपर आहेत. संशोधन जे प्रकाशन केलेलं आहे वेगवेगळ्या इंटरनॅशनल किंवा नॅशनल जर्नल्स मधनं, तर त्याचे तुम्हाला इथं रिसर्च पेपर पण काही भेटतील. त्यानंतर काही जर्नल्स आहेत, इथं तुम्ही जर्नल पण हे वापरू शकता. काही मॅगझिन आहेत, गो संपदा, गो सुषमा, हे तुम्ही मॅगझिन पण वाचू शकता. काही न्यूज लेटर पण आहे तर ते पण तुम्हाला रेफर करता येतील. आणि बुकलेट गोशाळा प्रभाधन आताच तुम्हाला मार्कंडे सरांनी वेगवेगळे बुक्स आणि दाखवलेले आहेत ते ह्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे हे एक मीडियम आहे की तुम्हाला एक्झामच्या तयारी करण्यासाठी. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला इन्फॉर्मेशन मटेरियल ह्या वेबसाईट वरती व्यवस्थित मिळेल. आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही kamdhenu.gov.in या वेबसाईट वर जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला सर्च करून तुम्हाला याबद्दल आणखी काही क्वेरीज असेल तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या एक्झामचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करायचं आहे. त्याची लास्ट तारीख 20 फेब्रुवारी आहे. 20 फेब्रुवारी नंतर रजिस्ट्रेशनची लिंक ही डिऍक्टिव्हेट होणार आहे. त्यापूर्वीच तुम्हाला तुमची नाव नोंदणी ही एक्झामसाठी करून घ्यायची आहे. तर हे सर्व जी कामधेनू गो विज्ञान परीक्षा आहे याबद्दल पूर्ण माहिती आहे. आणखी कुणाला काही अडचण असेल तर आपलं हे तांत्रिक मार्गदर्शन दिवसभरात सुरूच राहणार आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला एक्झाम कशाची आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, किती मार्काची आहे, कधी आहे, त्याच्याशी असलेले रिलेटेड पूर्ण प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी थोडं इथं माहिती सांगितलेली आहे. तर इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आता मी पुढील कार्यक्रमासाठी नळदकर सर यांना विनंती